हास्य जत्रेचे सुपरस्टार अरुण कदम आणि रसिका वेंगुर्लेकर यांचं. मी रसिका वेंगुर्लेकर आणि आज ना मी हेल्थ इन्स्पेक्टर आहे. काय आजूबाजूच्या परिसरात ना काही आजार पसरलेत, रोगराई पसरली म्हणून सरकारने मला सर्वे करायला पाठवलंय. दारोदारी जाऊन आम्ही सर्वे करतो. तर मुद्दा काय आहे की मी हेल्थ इन्स्पेक्टर आहे, दारोदारी जाऊन आम्ही सर्वे करतो. पण तुम्हाला सांगते एक एक असे नमुने भेटतात ना हो. आता हे आजच्या दिवसाचं शेवटचं घर आहे. बघूया या घरात कोण माणूस भेटतोय ते. घर नंबर आहे 420. अरे शिट्टी वाजली नगरी सुटली. अरे वसाऱ्या ती शिट्टी नाही. अरे शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली. नमस्कार. जाम भारी कवरी गर्दी केली. थँक्यू. एक्सक्यूज मी. नमस्कार. आत येऊ का? वाव कडक. ओ काय म्हणजे? तसं नाही, म्हणजे कडाक्याचं ऊन पडलंय बाहेर. आत या ना. हा मी तेच या विचार. ना. आत 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 या. हो तुम्ही नका येऊ, मला घरातच यावं लागणार आहे. हा नमस्कार. काय तुमची दारावरची बेल वाजवायचा प्रयत्न केला मी. अहो काय तेच बोलते ना, तुम्ही माझी बेल मारा ना. माझी बेल कोण मारतच नाही. माझी बेल कोण मारत नाही तर मला मजाच येत नाही. मारा ना. 2-3 वर्ष थांबा काका, वरून यमदेवच येईल तुमची बेल मारायला. तेच काय बोलता. ऍक्च्युली ती नवीन बेल बसवलेली आहे ना मी. नवीन बेल बसवली? नवीन बसवली म्हणजे कुणीतरी मारली तर मला कळेल कशी वाजते ती. अशी काय बेल आहे तुमची? पप्पी दे. अरे पप्पी दे पारूला अशी बेल आहे ना, म्हणून मी अरे म्हणजे मारली का मला कळलं. कळलं लक्षात आलंय. हे बघा, मला तुम्ही अजून ओळखलेलं नाहीये. मी रसिका वेंगुर्लेकर, मी हेल्थ इन्स्पेक्टर आहे. अरे बापरे, सॉरी मला माफ करा. चुकून झालंय ते. काय झालं, टाइमपास काय नाही म्हणून मी 100 वरती मी फोन केला होता. मला वाटलं कोण येणार नाही, तुम्ही आलात. म्हणा माफ करा, मला टायर मध्ये नका टाकू. मान पण दुखते ना, मागचं पण दुखतं. काय म्हणा टायर मध्ये मारू नका. माझ्या हातात असतं ना तर टायर मध्ये घालून मारलंच असतं तुम्हाला. टाइमपास म्हणून 100 नंबरला फोन कोण करत बसतं. आता काय करणार. डोक्यावर पडलात तुम्ही. आणि मी हेल्थ इन्स्पेक्टर आहे, पोलीस इन्स्पेक्टर नाहीये मी. अच्छा, तुम्ही ते CID वाले पोलीस आहे म्हणजे तुम्ही दया आहे. दया दरवाजा तोड दो. चलो. दया दिसतीये मी. माझे दंड असे एवढे अशी चालत आले मी. दया तोडतोय दरवाजा म्हटलं पडले असते. आता असं करणार होते का मी? सॉरी काही कसं बोलता हो तुम्ही? सॉरी. हे बघा, मी हेल्थ इन्स्पेक्टर आहे आणि मी तुमचं हेल्थ चेकअप करायला आले. जायला माझ्यात हेल्थच नाही तर चोकअप कुठून काढणार तुम्ही. हा तसं बेसिन चोकअप झालंय माझं, ते जरा देता का हो काढून. बेसिन चोकअप झालंय? कोण दिसतेय मी? ते असं बूच घेऊन पुचुक 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 करणारी दिसतेय मी तुम्हाला? हे करू नका. अहो चेकअप करायला आले म्हटलं ना मी प्लंबर वाटतील तुम्हाला? तुम्ही प्लंबर नाही, 1 नंबर आहे तुम्ही. अहो एक्सक्यूज मी, जरा लिमिट मध्ये राहा. पहिली भेट आहे, डायरेक्ट काय हे फ्लर्ट कर. मला आवडतंय म्हणजे 1 नंबर म्हटलेलं, पण जरा लिमिट मध्ये बोला. गंमत केली. आणि मी मुश्किल आहे ना हो. मिश्किल म्हणायचंय का? तसं असतं नाही, तुम्ही मिश्किल असाल पण नखापासून केसांपर्यंत तुम्ही मुश्किल माणूस दिसताय मला. थँक्यू. काय हेल्थ चेकअप करायला आले मी, चोकअप काढायला नाही आले. चेकअप म्हणजे कसं आरोग्याची तपासणी कळतं, तपासणी करायला आले. अरे मग तुमच्या नवऱ्याची करायची ना तपासणी.
म्हणजे त्यांची आधी करायची ना. नवऱ्याची तपासणी करायला मला नवराच नाही का? माझं लग्न नाही झालंय अजून. अरे वा, एक नंबर. हे? तुम्ही का खुश होताय? म्हणजे आता डायरेक्ट लाईन क्लिअर झाली. अहो एक्सक्यूज मी, तसं नाही मला असं म्हणायचं, घरी कोण कोण असतं तुमच्या? माझ्या घरी ना, माझ्या घरी मी, माझी आई आणि माझे 3 कुत्रे. अरे 3 कुत्रे पालायच्या ऐवजी एक नवरा पालायचा ना. अरे नाही म्हणजे असं नका बोलू, मला कुत्रे खूप आवडतात. आय जस्ट लव्ह डॉग्स, मला खूप आवडतात. माझ्याकडे 2 जर्मन शेफर्ड आहे आणि 1 लॅब आहे. अच्छा, म्हणजे घरच्या घरी तुम्ही थुंकी लघवी रक्त तपासता. म्हणजे लॅब आहे ना तुमच्या घरी? अहो लॅब्रेडॉर कुत्रा, लॅब कुत्र्याची जात आहे ती. अच्छा. तुम्हाला काहीच माहित नाही वाटतं मला कुत्र्यांबद्दल? काहीच माहित नाही. तुम्ही नाही पाळलात कधी कुत्रा? मी श्रावण पालत नाही, कुत्रा कुठून पालू? काय माणूस आहे. ऍक्च्युली काही झालं, माझ्याकडे जर्मनचे 3 टोप होते, कडकी लागली तर ते पण विकून टाकले. अरे बाप. जर्मन कुत्रा कुठून पालू? काय फारच वाईट परिस्थिती दिसते हो तुमची. लय वाईट. जर्मनचे टोप विकून जगताय तुम्ही? अच्छा, म्हणजे काम धंदा जॉब वगैरे नाहीये तुम्हाला? नाही जॉब आहे ना, आहे पण जात नाही. का? चरबी आहे, लोलत पडलेला असतो मी सारखा. चरबी. कौतुकाने काय सांगतात? चरबी आहे, लोलट पडले. कौतुकाने सांगायची, अभिमानाने सांगायची गोष्ट नाहीये ही. नाही. काय कुठल्या कंपनीत काम करता तुम्ही? 3 कंपनी आहेत माझ्याकडे. कुठल्या? फिशिंग कंपनी, पाणी कंपनी, वीज कंपनी आणि कालच एक रेल्वे घेतली. बापरे, म्हणजे एवढं काय? कसं काय? ते आमचा तो खालच्या मालवरचा पिंटे आहे ना, हा. त्याच्यावर नवा व्यापार मध्ये खेळलो तर सगळं जिंकलोय. तुम्ही चला आज खेळूया आपण. चला. बाप्पा बसा. हे बालनाट्य चालू आहे? लहान मुलांच्या गोष्टी सांगताय मला? नवा व्यापार खेळायला आलाय ते? नवा व्यापारात खेळलेल्या जिंकलेल्या कंपन्यांबद्दल काय सांगताय? नॉनसेन्स. हे बघा, माझ्याकडे फालतूच्या गोष्टींसाठी वेळ नाहीये. मला सरकारने पाठवलंय सर्वे करायला. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरं द्या मला. वा, आता कांदे पोहायचा कार्यक्रम होणार. अरे थांब ना माणसा, तुम्हाला काय वाटतं? कांदे पोहे घेऊन येणार, मग मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर देणार, मी तुम्हाला पसंत करणार. हा फालतूपणा नका करू. मी लाजणार. गप्पा बसा. मी बेसिक प्रश्न विचारते. माझ्याकडे सर्वेचा फॉर्म आहे, तो मला भरायचा आहे. बर. नाव सांगा. पालण्यातलं सांगू का डायरेक्ट बेडवरच सांगू? पाळण्यातलं नाव माहिती होतं, बेडवरचं नाव काय असतं? नाही ऍक्च्युली काय झालं, मी आवरूच होतो ना लहानपणी. आताही तुम्ही एवढंच आहात हो. लहानपणी. दिसायलाही एवढंच आहात, मेंदूनेही एवढंच आहात. थँक्यू. थँक्यू काय थँक्यू? म्हणजे लहानपणी मी आवरूच होतो ना, हा, मग? तर आई बाबाने जो पालना आणला होता ना, त्या पालण्यातून मी खाली पडायचो, असं लोलायचो होतो. म्हणजे परत ते वर ठेवायचे, मग मी आपल्या लोलायचं तर परत त्या फटीतून खाली पडायचो. आई बाबा बोलले ह्याची लायकी नाही वसऱ्याची, बरोबर. याला पालण्यात नाही ठेवायचा, याला बेडवरती. आ? म्हणजे बेडवरती सगळं केलं, म्हणजे नाव मुंज चांगलं माझं बेड. कळलं. नाव सांगा. नाव सांगतो. हा. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक, मेंढा प्रेम अरुण कदम. काय केलं ते? ते काय केलं? मेंढा प्रेम. परफेक्ट. हे शोभतय. मेंढ्यांच्या कळपातला हरवलेला मेंढा, हे नाव बरोबर शोभतय. मग काय? अहो विशेषण कसली सांगताय? तुमचं नाव काय आहे ते सांगा. अच्छा, नाव कागदोपत्री काय नाव असेल ते सांगा. हा, म्हणजे आधार कार्ड वरती वरुण कदम, पॅन कार्ड करून कदम, रेशन कार्ड धरून कदम. अरे वरून करून धरून कदम, असे एवढ्या चुका कशा असू शकतात? तर माझी थोडी जाऊन मग बदलायचं ना नाव. गेलो होतं बदलायला, वासऱ्यानं बोले नाव बदल माझ्या वासऱ्या, अर्नॉल्ड कदम ठेव. तो बोलला कानफार फोरीन, जा इकडून तुम्ही. खरं तर मी त्यांच्या जागी असते तर कानफाट फोडलंच असतं. कशा? अहो अर्नॉल्ड, त्या अर्नॉल्डची जेवढी कंबर आहे ना, तेवढी तुमची मान पण नाहीये. मोठे आले. अरे अर्नॉल्ड कसं नाव असं वाटतं गप्पा ना. बसा. काय आधी मूळ नाव काय? अरुण कदम. अरुण. कळलं. हा. वय सांगा. पालण्यातलं सांगू का बेडवरच? सगळ्यात कसे ऑप्शन देता हो? अरे तसं जे नाही. काय खरं खुरं वय असेल ते सांगा. लिहा लिहून. हा. 61,
काय? सेक्सी वन. अरे म्हाताऱ्या, 61 म्हणताना पण नको ते फंबल पाडतोयस तू. आम्ही तेच बोललो. गप्पा बस. 61 वय कळलेलं आहे. आणि कागदोपत्री 16. काय करावं या माणसाचं? 16. हा, तसं मनाने मी अजून जवानच आहे ना, 16व्या वर्षात. काय सांगता? कवल्या हो. तुम्ही एक काम करा, हा. माझ्याशी 2 तास गप्पा मारा, मग खरं वय तुम्हाला कळेल माझं काय ते. मी का गप्पा मारेन तुमच्याशी 2 तास? तसं नाही, कळेल तुम्हाला. कवळं वय कशाला जाणून घेईन मी? कवळी लावायचं वय झालं आणि कवळ्या गप्पा मारायच्या तुम्हाला माझ्याशी. नॉनसेन्स. फालतूपणा नाही करायचा. मी पोलीस कंप्लेंट करेन. इथे बरेच पोलीस आले, धरून तुडवतील तुम्हाला. आय माय सॉरी. हा, राहायला कुठे? रसिकाच्या हृदयात. काय? रसिकांच्या हृदयात. एवढी मोठी रिस्क घेताय? हा. खरंच हे हृदयात राहतात तुमच्या? नाही राहत. नाही राहत. नाही राहतात. तुम्ही रसिकांच्या हृदयात राहत असलात तरी आता तुम्ही रसिकाच्या डोक्यात जाताय, त्यामुळे नका वागू हे अहो, सगळं. एक कळलं? तास ठेवून तर बघा हृदय. गप्प बसा हो. किती फ्लर्ट करणार आहात? गप्प बसा. वयाचं भान ठेवा. 61 वयाचे ते. घरात कोण कोण असतं? म्हणजे कोण कोण इथे राहतं? सध्या तुम्ही आणि मी. हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी फेक दिया जाए किधर भी. नाही सुधारणार ना तुम्ही? नाही सुधारणार. मी खरंच पोलिसांना खालून बोलवेन आणि तुडवायला लावेन. आय माय सॉरी. अहो, इथे तुमच्या बरोबर तुमचे नातेवाईक कोणी राहतं का? हा माझी म्हणजे 2 मुलं आहेत, एक बायको आहे मला. बघा, लग्न झालंय, बायको आहे, तरी असं वागताय. कुठे आहे बायको? बोलवा, आत्ताच्या आत्ता बोलवा. कंप्लेंट करते की नाही बघा. बोलवा, बायकोला बोलवा. ती बोलवा. नाही येणार. का नाही येणार? नेपाळला गेली ती. नाही, नेपाळला का गेली? आमच्या सोसायटीचा वॉचमॅन आहे ना, हा. त्याच्या नातवाचं मुंज आहे म्हणून ती त्याच्यावर नेपाळला गेली. सोसायटीच्या वॉचमनच्या नातवाच्या मुंजीला नेपाळला कोण जात? अहो, सगळा खर्च त्याने केला. मी बोललो जा. हो? पोरांचा बायकोचा सगळा खर्च त्याने केला. बापरे. मी बोललो थांबू नको, तू जा. सगळा खर्च करतायत तर कशाला थांबते? किती दिवस झाले? तरी 3-4 महिने तरी झाले जाऊन. 3-4 महिने. हा. फोन करते, मेसेज करते तुमची बायको तुम्हाला? नाही करत. मी पण नाही करत. तुम्हाला टेन्शनच घ्यायचं नाही. त्या असला सगळा नेपाळ तुझा बघून झाला मग तू ये. कशाला disturb करत? नाही होणार. सगळा नेपाळ बघून नाही होणार. कारण तुमची बायको त्या वॉचमन बरोबर पळून गेली नेपाळला. पळून गेली? हो. हे मला कसं कळलं नाही? तुम्हाला कळलं. आता जाऊ द्या, पळून गेली तर गेली. तुम्ही एक काम करा, ते आहे तुम्ही आहेत ना. आ? मला खांदा द्या ना, मला गप्पा रडायचं. बसाओ. जरा उदार खांदा. काही गरज नाहीये तुम्हाला खांद्याची. काही दुःख वगैरे होत नाहीये. आणि तुमची बायको हुशार आहे. तुमच्यासारख्या माणसाबरोबर कुणी राहू शकत नाही. बरोबर पळून गेली ती. नॉनसेन्स. बाकी कोण कोण असते या घरात? काही सर्वंट वगैरे आहेत का? हा, 2 होते. एक गेला उडून, दुसरा बरणीत ठेवलाय वासाऱ्याला. अहो, तो सुरवंटाचा फुलपाखरू होऊन ते उडून गेलं असेल. सर्वंट विचारलं ना मी. सर्वंट नोकर चाकर आहेत का घरात? हा, नोकर होता माझ्याकडे, पण ते गुरुद्वारकडे त्याला सांगितलं, वासाऱ्या सकाळी सकाळी यायचं, गुरुद्वार मध्ये जायचं, तुला 1 प्लेट मला 1 प्लेट, अशा 2 प्लेट घ्यायचं. वासाऱ्या गेला सोडून. तो नोकर नव्हता तुमचा. मग तो रिकाम टेकडा माणूस होता तुमच्यासारखा. गुरुद्वारामधनं फुकटचं जेवण आणायचं आणि तुमच्या बरोबर बसून खायचा. फालतूपणा नका करू. जेवढं विचारते तेवढीच उत्तरं द्या. विचार. हा. काही त्रास होतोय का तुम्हाला? बीपी, मलेरिया? हा, म्हणजे बीपीचा त्रास आहे म्हणत. नका सांगू. ओके, मला माहितीये. डॉक्टरकडे जायचं आणि बीपीचा त्रास क्लिअर करून घ्यायचा. ठीक आहे. मलेरियाचा काही त्रास होत होता? मलेरियाची लक्षणं, हत्ती रोगाची लक्षणं, जसं की पाय दुखतायत, मुंग्या येतायत. हा, पायाला मुंग्या येतात. कालच का पायाला मुंग्या आल्या होत्या? हो, मग? हो, काही झालं झोपता नाही ना, मी पायाला तेल लावून झोपतो. म्हणजे मला असं छान वाटतं, बरं वाटतं, मजा येते. पण काल काय झालं, चुकून वाटतं मध लागलं. मग झोपल्यावरती एवढ्या मुंग्या आल्या ना, मी बोल ह्या मुंग्या चावतात कशा मला वासाऱ्या. उठलं बघतो तो ह्या मुंग्या पायाला आलेल्या. मग? मी बोले या वासाऱ्यानं कुणाला चावता तुम्ही? मला माचीस घेऊन जाळून टाकला वासाऱ्यानं. जिरवली त्यांची, मला चावतात वासारे. बरं केलं तुम्ही, बरं केलं. नशीब ते मध तुम्ही तुमच्या पायालाच लावलं होतं. दुसऱ्या कुठल्या अवयवाला लावलं असतं ना, म्हणजे डोक्याला लावलं असतं तर
तर केस जाळून घेतले हा असते. नाही नाही तसा हुशार आहे मी हुशार आहात, खरंच हुशार. Yes, yes. बाकी काही त्रास होतोय का? नाही, नाही, काही कुठली औषधं गोळ्या चालू आहेत? चिंचेच्या गोळ्या चालू आहेत. अरे खड्ड्यात जाणारे म्हाताऱ्या, चिंचेच्या गोळ्या चालू आहेत त्या सांगतोस? मग 100 गोळ्या खा आणि मर नाही तर. अहो काय बोलतो तू? फालतूपणा काहीतरी लावलाय. बाकी काही त्रास? पोटदुखी, पाठदुखी? पोट दुखतं म्हणजे अजून पोट दुखतं, मग मी त्याच्यावर पेन किलर घेतो. पेन किलर? पोट दुखलं की लगेच पेन अहो किलर. नाही असं करायचं. पोट दुखीवर पेन किलर कोण घेतं? असं नाही वागू. त्रास होईल की नाही तुम्हाला. डॉक्टरकडे जावं, औषधं घ्यावीत. पोट दुखीवर पेन किलर कधीही घ्यायचं नाही, कळलं? आता एवढी काळजी घेताय तर करा ना तुम्ही माझ्याशी लग्न. अरे खड्ड्यात जा तुम्ही. मगासपासून सहन करते, आता तुम्ही गेलात. आता ना मी तुम्हाला इथे खड्डा करते आणि पुरते. नाही तर त्यापेक्षा एक काम करा, तुमच्या बायकोला ना नेपाळला शोधायला जा. तिथे एक मोठासा डोंगर बघा आणि त्यावर ना उडी मारून जीव द्या. नॉनसेन्स. आल्यापासून बघते हा माणूस फ्लर्ट करतोय माझ्याशी. या म्हाताऱ्याला धरून तुडवा. चालले मी. माझं काही चुकलंय का हो? ही का वैतागली?